अपडेट। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा दिलाय। मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केल्यानंतर माध्यमांसमोर येत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली। राजीनामा स्वीकारला असून मुंडे यांना पदमुक्त करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आता धनंजय मुंडे यांना चांगलंच भोवल्याचं दिसतंय। देशमुख यांच्या हत्येला 80 दिवस उलटल्यानंतर सीआयडीनं कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल केलं। यामध्ये वाल्मिक कराड हाच देशमुख हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा दावा करण्यात आला। त्यामुळेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आणि आज अखेर त्यांना हा राजीनामा द्यावा लागलाय। धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। फोन नंबर चेक केले, कोणाला कधी फोन झाला होता, पोलिसांना कुणी फोन केले होते, कशा पद्धतीने पाठराखण कोणाकोणाची कुठं झाली होती, याचं सगळं जर तुम्ही काढलं तर तुम्हाला नक्कीच कळू शकेल की याच्यामध्ये कदाचित आम्ही डायरेक्ट बोलू शकणार नाही, पण असू शकतात। पण जर मंत्रीच तो व्यक्ती असेल तर कुठला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी काम करणार आहे? ही घटना कशामुळे घडलेली आहे तर खंडणीमुळे घडलेली। तर खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय, हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि जे कोणी डॉक्टर वाय भासे, महाराजा, गहाराजा, आणखी काही लोक आहेत आणि एक विनंती केलेली, हे सगळ्यांचे CDR चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल। धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे आणि माझी आदरांजली संतोष देशमुखना, मी त्यांचा राजीनामा सोडा, त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा बीडला येऊन डोकं टेकेन संतोष देशमुखांपुढे की माझी आदरांजली तुम्हाला ही असेल।